राज्यभर बच्चू कडूंसह प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. बच्चू कडूंसह 18 कार्यकर्त्यांवर अमरावतीमध्ये गुन्हे दाखल. अमरावती नागपूर महामार्ग रोखल्यानं वाहतूक कोंडी झाल्यानं कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नवी व्यूहरचना. मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील कॅडर ऍक्टिव्ह करणार. सर्व माजी आमदार खासदारांसोबत साधणार संवाद. महाराष्ट्रामधील 6,000 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यामध्ये सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यामध्ये अटक. सरकारनं रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया स्थगित करावी. रोहित पवारांची ट्विट करत मागणी. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद 4 महिने रिक्त राहणार. विधानसभेमधील पदाचा निर्णय सुद्धा प्रलंबित. हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय होण्याचे संकेत. काँग्रेस विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार. आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित. गेल्या जुलैमध्ये सुरू झालेल्या योजनेसाठी 2,63,00,000 अर्ज. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील नाराजी नाट्यावर लवकरच तोडगा निघणार. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवरून बोलावणं. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी मुंडे कुटुंबासह ग्रामस्थांचा आज रास्ता रोको. ज्ञानेश्वरी मुंडेंच्या माहेर आणि सासरच्या गावातील ग्रामस्थांकडून रास्ता रोको केला जाणार. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा अटकपूर्व जामीन अर्ज. बीड न्यायालयानं फेटाळला. रणजित कासलेनं जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. नागपुरातील शिवसेना शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त. कृषी विद्यापीठाच्या जागेवर अवैध हॉटेल बांधल्याची माहिती.